श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। हॅलो नमस्कार, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आमच्या दोघांपासून। तर आजचा ब्लॉग असणार आहे बाहेर फिरण्याचा म्हणजे मी निघालेली आहे अंधेरीला मावशीच्या इथं। ॲक्च्युली असं रिझन आहे की सॅटर्डे संडे देखील आहे, मुलांची सुट्टी आणि ते देखील गेलेत गावी, तर घरात आम्हीच होतो। आणि मेन रिझन असं होतं की मावशी आलेली आहे अक्कलकोटवरून, जी पदयात्रा गेलेली मुंबई ते अक्कलकोटला, तर ती आजच सकाळी आली, तर त्यासाठी चाललो आहे तिथे। जरा दर्शन घेऊया आपण देखील स्वामींचं, तिथं जाऊन प्रसाद घेऊन येऊया। तर त्यानिमित्ताने मी निघालेली आहे। आणि आता चैतन्य, आज संडे पण स्कूल चालू आहे, त्याचं रिझन असं की त्यांनी डान्समध्ये भाग घेतला आहे, तर त्यांची आज देखील प्रॅक्टिस आहे, त्यामुळे मला सॅटर्डेला नाही निघता आलं। तर आता तो येईलच, मग आम्ही पटापट रेडी होऊन, आम्ही दोघं ऑलमोस्ट रेडी झालेलो आहे, गुंडू आणि मी। आता येऊन तो देखील तयार होईल आणि आम्ही निघू अंधेरीच्या प्रवासाला। तर तुम्ही देखील कंटिन्यू करा आणि बघा, मी तिथे गेल्यावर मावशीला भेटेल, मावशीकडून मी नक्की अनुभव तुमच्यासाठी शेअर करेन, तिला सांगेल नक्की शेअर करायला। म्हणजे 10 ते 12 दिवस पायी पदयात्रा अक्कलकोटला गेली, तर त्यामध्ये देखील तिला काही अनुभव आले असतील, तर मी तुमच्यासोबत शेअर करेल। तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघत राहा, आवडला तर कमेंट्स करायला मात्र विसरू नका। तर आता आम्ही फायनली पोचलो अंधेरीला। गर्दी खूप होती म्हणून काही व्हिडिओ केला नाही। अंधेरी स्टेशनला पोचलो आहे, आता रिक्षा पकडून घरी चला। हा हाय बबड्या, येडा दादूस, चला आता जाऊया। गुंडूला घेतलंय, हाताची काशी झाली आहे। अंधेरी स्टेशन, मला काय नाही। आणि इकडे झेंडा होता तो कुठे गेला, काय गायब। का खाते ए पपडा? ऍपल। पिसाळ्याला जा गुंडू, त्यांच्यामध्ये जा तिथं लुडो खेळायला जा। लुडो तू शेंगदाणे कशाला दाखवले अगोदर? शेंगदाणे दाखवले तर तेच मागणार तो। तेजश्री, मल्हार शेठ शेंगदाणे खाण्यात सज्ज आहे। गुड्डू आत्ताच मावशीच्या इथून जाऊन आलो घरी, आणि ब्लॉग तर मी काही शूट नाही केला। ॲक्च्युली माझी तब्येत तिथे गेलेल्याच्या नंतर खराब झाली, म्हणून मी ब्लॉग वगैरे काही शूट नाही केला। आता गुंडूचा आवाज तिथं अजिबात निघत नव्हता, पण इथं त्याची मस्ती आल्या लगेच सुरुवात झाली। बॉटल घेऊन सोनूला मारायला लागला, त्याची आता फक्त बघा रिएक्शन बघा काय खेळतोय। बॉलनी खेळतात, पेनाच्या टोपणनी खेळतात का? तो बघ मामा तो मामा। तर गाईज, मावशीकडून मी प्रसाद वगैरे घेऊन आली आणि लवकर आणि मावशीने माझ्यासाठी स्वामींची मूर्ती म्हणजे फ्रेम आणली, मस्त छान आहे। ते मी गुरुवारी हे करेन, त्याची पूजा वगैरे करेन। आणि मी माळ मागितलेली जप करण्यासाठी, तर माळ घेऊन आली आणि अष्टगंध वगैरे आणि प्रसाद, पेरू असं हे सगळं घेऊन आली। ॲक्च्युली माझी पण तब्येत इथं गेल्याच्यानंतर खराब झाली आणि मावशीची देखील तब्येत खराब होती। 15 दिवस चालत, म्हणजे तेव्हा काही त्रास नाही झाला, पण नंतर इथं आल्याच्या नंतर तिचं लगेच शिफ्टिंग वगैरे होतं, त्यामुळे तिला ते सामान शिफ्टिंगच्या ह्याच्यामध्ये जरा जास्त त्रास, म्हणजे आजारी पडली ती, त्रास वगैरे नाही, ताप आणि थोडं थंडी झाली, तर त्यामुळे मी काही व्हिडिओ शूट नाही केला।
मी ट्राय करेल नवीन नवीन व्हिडिओ शूट करण्याचा. तर माझे व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि तिचे अनुभव मी ऐकलेले, म्हणजे तिला एका मोटरसायकलनी हे केलेलं, म्हणजे धक्का लागलेला, पण तिला असं वाटलं की कोणीतरी तिला पकडून म्हणजे सावरले. असे होते तिचे भरपूर अनुभव. एक कधी जर आली, ती येणारच आहे माझ्याकडे, जर कधी आली तर तिच्या तोंडानेच मी तुम्हाला तिचे अनुभव शेअर करेल. असे स्वामींचे अनुभव असतात, जसं माझ्या लाईफमध्ये पण आहेत. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असे स्वामींचे अनुभव आपल्याला बघायला भेटतातच. आणि तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थ. आणि आता बघू पुढचा ब्लॉग आपला काय असेल. आणि त्याला बघा काय चाललंय बघा, काय घातलंय, दादाचा जॅकेट घालून मस्त फिरतोय. तर पुढचा ब्लॉग मी करेल कंटिन्यू, चांगला वेगळा रुटीन असेल, नाही तर किंवा बाहेरचं वगैरे काहीतरी शॉपिंग वगैरे असं काहीतरी असेल. तर तुम्ही कंटिन्यू करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि आवडला तर कमेंट. आणि ह्याला बघा परत. हे बघ कुठे ते बघा, गुंडू डॉन आहे, डॉन. इथे तर चला भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये.